प्रेज द लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आणि देवाची स्तुती असो, पुन्हा एकदा देवाने संधी दिली की तुमच्या मंडळीमध्ये येण्याची, आणि खरोखर देवाचे धन्यवाद असो. आणि त्याचे उपकार मानते की देव संधी देत आहे. आणि विशेष करून तुम्हा सर्व मंडळीचे पण आभारी आहे. तुमचे पालक वर्गाचे पालक आजारी आहेत, मला प्रार्थनेत आठवण आहे. आणि देवभक्तांना आरोग्य देव पूर्णपणे, आणि पूर्णपणे देव आरोग्य देतोच म्हणा, सेवक आहेत म्हणून प्रभूची स्तुती असो. आणि अर्चनाचे पण आभारी मानते की तिने मला इन्व्हाइट केले आहे संदेशासाठी. तर आपण संदेशाकडे जाऊया, त्याच्यापूर्वी 1 मिनिटाची प्रार्थना करू. प्रभूची आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती 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 करतो प्रभूची. प्रभू, मान महिमा गौरव तुला देते परमेश्वरा. परमेश्वर पित्या, प्रभू येशू, गौरव तुझं होऊ दे परमेश्वरा. आमचं नको तर गौरव तुझ्या नावाचं होऊ दे परमेश्वरा. परमेश्वर पित्या, जे काही शास्त्रभाग आहे प्रभू, जो काही संदेश आहे प्रभू, हे तुझ्याकडून असू दे प्रभूची. माझ्या मनचे विचार नसावे तर प्रभू तुझ्याकडचे विचार असू दे प्रभू. तुझे ते शब्द असू देत परमेश्वर पित्या, जेणेकरून आम्हा सर्वांची प्रभूची आध्यात्मिक वाढ होईल प्रभूची. तू प्रभू बोल परमेश्वरा, या वचनातून तू बोल परमेश्वरा, आणि आमची तू वाढ कर परमेश्वरा, कारण तू वाढ करणारा देव आहेस प्रभूची. परमेश्वर तू पित्या, आम्हाला तू मार्गदर्शन कर या वचनातून प्रभूची. तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तू आम्हाला शिकव परमेश्वरा, अशी मी प्रार्थना करते परमेश्वरा. या शास्त्रातले जे प्रभू रहस्य आहेत त्या आमच्यामुळे प्रगट कर, तुझ्या वचनातून तू बोल प्रभू, अशी प्रार्थना करते. मी स्वतःला तुझ्या स्वाधीन करते प्रभूची. तू मला अगवाई कर परमेश्वर पित्या, आणि तुझ्या नावाचं गौरव करून दे. आम्ही सर्व प्रभू, ही मंडळी सर्व काही तुझ्या हाती देते प्रभूची. आमचा ताबा घे प्रभूची. सर्व भटकणारे विचार प्रभू, सर्व प्रभू गोंधळ गडबड येशू तुझ्या नावात दूर कर, आणि आमच्या मना विचाराचा ताबा घे. आणि प्रभू तुझ्या नावाचं गौरव आमच्याकडून करून घे प्रभूची. हा संदेश तू आशीर्वादित कर प्रभू, अशी मी प्रार्थना करते परमेश्वर. तुझ्या नावाला मी धन्यवाद देते. पुढची वेळ तुझ्या हाती देते. लहानशी प्रार्थना विनंती येशूच्या नावात मागते म्हणून. आज आपण गणना याचा 30वा अध्याय आणि त्याचं 12वं वचन. आणि आपलं हेच होतं की विषय, आज टॉपिक होता की काय होता टॉपिक आपला, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही, है ना. हे वचन होतं गणना 20:12. मी वाचते ते. यावर परमेश्वराने मोशे व अहरोन यांना म्हटले, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि इस्रायल लोकांसमक्ष माझे पवित्र प्रगट केले नाही, म्हणून या मंडळीला जो देश मी दिला आहे त्या देशात यांना नेणे तुमच्या हातून. देव कोणाला म्हणतोय? मोशेला म्हणतोय. काय म्हणतोय? तुम्ही मोशे आणि अहरोनला म्हणतोय की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. आता आपण ना थोडं मोशेकडे बघूया की मोशे कसा होता, है ना. गणना 12:3 अशा होता. सर्वांमध्ये कोण होता? नम्र होता. त्याची अजून एक क्वालिटी बघू. 12:7-8 त्याच्यामध्येच देवाचं वचन सांगतं की काय, आपण मोशेची क्वालिटी काय बघितलं. देव साक्ष देतोय मोशेबद्दल की सर्व पृथ्वीवरील काय सर्वात कोण नम्र आहे? मोशे आहे. भूतलावर सर्व मनुष्यामध्ये नम्र आहे. दुसरं सांगतोय देव काय म्हणतोय की विश्वासू आहे तो. तिसरं काय सांगतोय? मी त्याच्याशी स्पष्टपणे समोरासमोर बोलतो. जसं मी आता समोरासमोर बोलत तसं तो मोशे सांगती स्पष्ट. आणि असं म्हणतोय देव की मी त्याच्याशी गूढ अर्थाने बोलत नाही. जे काही ते क्लिअर, काही रहस्य काय नाही, सगळं क्लिअरली बोलतोय. अशा प्रकारचं रिलेशन मोशेचं आणि देवाचं आहे. अशा प्रकारचं रिलेशन आहे. म्हणजे किती खास एकदम, नाही का. देव म्हणतोय त्याच्याविषयी साक्ष देतो की मी त्याच्याशी स्पष्टपणे बोलतो. एकदम जसं काय आपण एखाद्या एक्सरसाइज करतो तसं देव बोलतोय. आणि विषय फार सुंदर की देव त्याच्याबद्दल असं सांगत आहे की तो माझं स्वरूप पाहत असतो. आणि अशा विषयी, अशा मोशेविषयी देव त्याला म्हणतोय शेवटी की काय, एवढं काय घडलं असं की देव त्याला म्हणतोय की अशी परिस्थिती काय आली की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही, माझ्या नावाचं काय केलं नाही, तुम्ही पवित्र प्रकट केले नाही किंवा गौरव दिलं नाही, है ना. आपण पाहू 20 अध्याय. पुन्हा आपण 20 मध्ये गणना 20 आणि 2 ते 8 वचन आपण वाचू. आता आपण इथे पाहतोय की इस्रायल लोकांचा स्वभाव माहिती आहे. पाणी मिळालं नाही, जेवण मिळालं नाही की कुरकुर करणे. आता तसंच ते करत आहेत. आता यात त्यांना पाणी मिळालं नाहीये, आणि मग पाणी न मिळाल्यामुळे काय झाले, ही इस्रायल मंडळी काय करायला लागली, मोशे आणि अहरोन कुरकुर करू लागली, आहे ना. ते भांडू लागले. असं लिहिलंय की ते 3ऱ्या वचनात लिहिलंय की ते भांडू लागले.
आणि 4थ्या वचनात ते म्हणताय की या रानात तुम्ही कशाला आणले, आणि काय म्हणतोय, मिसर दोष सोडायला 5व्या वचनात लावून या भिकार ठिकाणी का आणले, है ना. इथे तुम्ही सांगितलं होतं काय होतं, धान्य, अंजीर, द्राक्षवेल, डाळिंब तर नाहीच, पण आता ते तसं ते बोलत आहे, पुरपूर करत आहे. ऍक्च्युली यांचा विश्वासच नव्हता आणि त्यामुळे ते बोलत आहे. पण आपण पाहतोय कोणाबद्दल, हे तर इस्रायल लोकांबद्दल झालं, पण मोशे आपण विशेष करून पाहतोय. मोशेचं जे पाचारण झालं होतं, निर्गम 3 मध्ये येऊ, निर्गम 3:7 आणि 8. हे काय होतं, 8व्या वचनाला की त्या मिस्राच्या हातातून सोडून दुधामधाच्या देशात न्यावं म्हणून मोशेची देवाने काय केली आहे, कॉलिंग आहे, त्याचं पाचारण आहे, लिहिलेलं आहे. आपण वाचलं तर कळते की मोशेला झालेले पाचारण. आता ह्या लोकांना घेऊन त्यांना लीडर म्हणून नेमलेलं आहे की कुठे घेऊन जायचंय, दुधामधाच्या देशात, कनान देशात घेऊन जायचंय. पण आता ती मंडळी काय म्हणते, तसं काही दिसत नाहीये आणि पाणी सुद्धा नाहीये. आणि अशा वेळी देवाकडे मग मोशे गेला. आता हे मोशे लीडर आहे असं सगळं सांगितलेलं आहे. आता कधी कधी काय होतं माहितीये, कधी कधी आपल्या बाबतीत पण असं होतंय ना, देवाचं वचन जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट सांगतं, मग तसं घडत नसलं की आपली पण कुरकुस सुरू होते, है ना. वचन जर आपल्याला सांगतं की असं असं आहे तुझ्या बाबतीत घडेल, पण त्याच्या विरोधात जेव्हा घडायला लागतं तेव्हा मग अशी कुरकुर व्हायला लागते. त्यांना देवाने प्रॉमिस केलं होतं की मी तुम्हाला कनान देशात, दुधामधाच्या देशात घेऊन जाईल, आणि काय बघतात ते, प्यायला पाणी सुद्धा नाही. आणि मग देवाची काय इच्छा आहे अशा वेळी की इस्रायल लोकांनी काय करावे, त्याच्यावर विश्वास ठेवावा. आणि हे जे लीडर होते मोशे आणि अरोनला देवाने याच्यासाठीच निवडलं होतं, यांना त्या देशात घेऊन जाण्यासाठी निवडलं होतं. आणि म्हणून 8व्या वचनामध्ये आपण पाहतो, गणना 20:8 मध्ये काय बोलला देव त्यांना, 7 मध्ये काय बोलतोय देव, परमेश्वर मोशेला म्हणाला, काय म्हणाला, आपली काठी घे, तू व तुझा भाऊ अरोन मिळून काय करा, आणि काय करा, त्यांच्या देखत, प्रश्न तिथे काय म्हटलं, फार सुंदर आहे तिथे, त्यांच्या देखत तुम्ही त्या खडकाला आज्ञा करा, म्हणजे त्यातून पाणी निघेल. याप्रमाणे त्यांच्यासाठी खडकातून पाणी काढ व या मंडळीला व त्यांच्या जनावराला पास. है ना. देवाने साधी सोपी गोष्ट काय सांगितली आहे, कारण की देवाला माहिती त्याला घेऊन जायचंय. आता हे त्यांच्या देखत का सांगत आहे की ह्या लोकांनी, इस्रायल लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवावा, है ना. आणि काय करावं, त्यांना हे समजावं की परिस्थिती कशी असली तरी देव त्यांच्या सोबत आहे आणि तो खडकातून पण पाणी काढू शकतो, है ना. देवामध्ये एवढं सामर्थ्य आहे, तो सर्व काही करू शकतो आणि तो खडकातून पण पाणी काढू शकतो. आता ही देवाची योजना होती. आता त्याला काय सांगितलं होतं, काठी घे, फक्त काय करायला सांगितलंय, मंडळी जमा केली त्यांनी, त्या वचनात बघतोय त्यांनी मंडळी जमा केली, काठी सगळं केलं. त्याला फक्त काय सांगितलेली, तू खडकाला आज्ञा कर, म्हणजे पाणी निघेल. याने काय केलं, लेक्चर द्यायला सुरुवात केलं. एकतर अरे बंडखोर, त्यांनी लेक्चर सुरू केलं. त्यांनी तो म्हणाला, मोशे म्हणाला, अहो बंडखोराने ऐका, तुमच्यासाठी आम्ही खडकातून पाणी काढायचे काय. खडकातून पाणी काढणारा देव होता, मोशे आणि अरोन नव्हतं, है ना. तो काय म्हणतो माहितीये का, तुमच्यासाठी आम्ही खडकातून पाणी काढायचे काय. मोशेला माहिती, मोशेला म्हणजे रागामध्ये एकदम ते ह्याच्यामध्ये लोक अशामध्ये ते हे विसरून गेला तिथे की खडकातून पाणी काढणारे आपण नाही, तर खडकातून पाणी काढणारा देव आहे, है ना. तुमच्यासाठी ते, त्यांनी तुमच्यासाठी आम्ही या खडकातून पाणी काढावायचे काय, आम्हाला हे सांगू दे त्याच्या. आणि त्याला फक्त काय करायचं होतं, काठी, काय म्हणजे काठी तो घेऊनच होता, फक्त त्याला काय करायची होती, आज्ञा करायची होती, नुसतं बोलायचं होतं. त्याने काय केलं, हात उचलून त्या खडकावर 2दा काठी मारली. आपलं कर्तव्य काय असतं माहितीये, आपण जे सांगतो ते आपण करायचं. अनेक वेळा आपण काय करतो माहितीये, अपोजिट करतो, रागामध्ये म्हणा किंवा काही म्हणा. पण आपण अनेक वेळा ना, ही जिथे म्हणजे कसं असतं माहितीये, जेव्हा आपण प्रार्थना करतो ना, जेव्हा चिन्ह चमत्कार घडतात ना, ते आपल्यामुळे घडत नसतात, आपल्यामध्ये कोणतंही सामर्थ्य नाहीये, ते देव करत आहे. आता ही गोष्ट यांच्या लक्षात यायला पाहिजे होती, खडकातून पाणी काढणारे हे नाहीये, तर खडकातून पाणी काढणारा हे देव आहे, हे फक्त ते माध्यम होते, है ना. आणि मग काय केलं त्यांनी, 2दा काठी मारली. पण विशेष म्हणजे एवढं आज्ञा पालन न करता सुद्धा यांनी सांगितल्याप्रमाणे केलं नाही, तरी सुद्धा तिथे पाणी देवाने दिलंय.
है ना. कधी कधी आपण ना आज्ञापालन करत नाही, काही काही चुकीच्या गोष्टी करतो, तरी देव आपल्याला आशीर्वाद देतो. मग आपल्याला काय वाटतं माहितीये, सगळं काही ठीकच आहे, आशीर्वाद मिळत आहेत, आपण कुठे काय करतोय है ना. कधी कधी आपल्या लाईफ मध्ये आपण ना काही चुका करतो, तरी पण देवबाप आपल्याला आशीर्वाद देतो. मोशेला पण असंच वाटलं इथे है ना. पाणी निघालं ना, काय सांगितलं होतं 8व्या वचनामध्ये, दगडाला आज्ञा कर म्हणजे त्यातून पाणी निघेल. इथे काय केलं त्यांनी, 2दा काठी मारली, तेव्हा त्यातून विपुल पाणी वाहू लागले आणि ती मंडळी आणि जनावरे पाणी प्यायली. त्यांनी आज्ञापालन केलं नाही, तरी सुद्धा तिथे पाणी देवाने पुरवठा केलाय. काय केलं देवाने है ना. आज्ञापालन तर केलं नव्हतं, हे असं सांगितलंच नव्हतं त्यांना तर वेगळं सांगितलं होतं, नुसती आज्ञा करायची होती, पण यांनी काठी मारली आहे. देव बाप आपल्यावर प्रेम करतोय ना. मंडळीची गरज होती, ते तहानलेले होते, त्यांची जनावरे ताणलेली होती. कधी कधी आपल्यामुळे कशा दुसऱ्याच्या योजना देव डिस्टर्ब करू देत. त्यांच्यासाठी एक योजना होती, त्यांना कनान देशात घेऊन जायचं होतं. आता ती जर त्यांची यांच्या समोर जर देवाने ते पाणी होऊ दिलं नसतं तर काय झालं असतं, या दोघांचं काय झालं असतं. पण देवाने इतका अनुग्रह मोशेवर केला, तो चुकला तरी देवाने त्याला पण सांभाळला आणि त्या मंडळीला आशीर्वाद दिला. हे देवाचा दयाळूपणा आहे है ना. देव आपला कसा आहे, न्यायी पण आहे आणि दयाळू आणि कृपाळू पण आहे. तो आशीर्वाद पण देतो. यांची योजना आपला कधी कधी आपल्या जीवनामध्ये आपल्या बरोबर दुसऱ्यांच्या पण योजना असतात, आपल्यामुळे दुसऱ्यांच्या लाईफ मध्ये इफेक्ट होतो. देवाने तो होऊ दिला नाही. मोशेमुळे त्यांच्या जीवनावर कोणताही परिणाम देवाने होऊ दिला नाही, त्यांची गरज भागवली. पण देव न्यायी आहे, त्याच्यामुळे 12व्या वचनात काय केलं त्यांनी, काय म्हटलंय, तुम्ही माझ्यावर काय ठेवला नाही, विश्वास ठेवला नाही, तुम्ही माझे पावित्र प्रकट केले नाही, आणि म्हणून जो देश, ज्या देशात मी तुम्हाला घेऊन जाणार होतं, ते काय होणार, आता घडणार नाही. देव न्यायी परमेश्वर. असं वाटतं ना कधी कधी चुका केल्यानंतर वाटतं आपल्याला चांगलं चाललं, त्याला वाटलं की आता यावेळी पण ऍक्च्युली 17व्या अध्यायामध्ये जर निर्गम मध्ये वाटतं, तेव्हा पण त्याने पाण्यासाठी भांडण केलं होतं, पण मोशेने तेव्हा आज्ञापालन केलं होतं. पण मोशेचं काय होतं, थोडा राग, एकच चूक है ना, हे आम्ही आणि म्हणणं, एकच चूक त्याला ती भारी पडते. कोणती माहितीये, त्यांनी त्यावेळी पण काय केलं होतं माहितीये ना, त्यांनी सोन्याचं वासरू बनवलं होतं आणि त्यांनी काय केलं, देवाने त्यांच्या आता पाट्या दिल्या होत्या, त्याला राग आला, भडकला आणि त्यांनी ते काय फोडून टाकलं होतं. इथे पण त्यांनी तेच केलं. त्याला जे गौरव देवाला द्यायचं होतं, त्याला मंडळी समोर हे सांगायचं होतं की ज्यांनी जे केलं ते देव तुमच्यासाठी खडकातून पाणी पाडण्यास समर्थ आहे, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा, तो तुमच्या सोबत आहे. देवाचं नाव, देवावर विश्वास ठेवण्यासाठी मंडळीला त्याला प्रवृत्त करायचं होतं किंवा तयार करायचं होतं. पण ह्यानी स्वतः त्या परिस्थितीमध्ये विश्वास ठेवला नाही आणि देवाचं नावाचं गौरव त्यांनी तिथे केलं नाही. आणि अजून एक गोष्ट तिथे होती, ते खडक म्हणजे नुसतं खडकच नव्हतं, त्याच्यात काहीतरी अर्थ होता. देव जेव्हा एखाद्या गोष्टी करतो, जेव्हा शिक्षा करतो, तेव्हा त्या मागे काहीतरी अर्थ असतो. का देवाने त्याला एवढी मोठी शिक्षा दिली, की एवढा मोठा लीडर होता तो, देव त्याच्याशी स्पष्टपणे क्लिअर बोलत होता, नम्र व्यक्ती, देवाशी विश्वासू असणारा व्यक्ती, पण देवाने त्याला एवढी का शिक्षा दिली, ज्या देशासाठी घेऊन जाण्यासाठी त्याची निवड केली होती. देव म्हणायला, आता तुला मी तो लांबून दाखवणार, पण तू त्या देशात जाणार नाही. आणि भांडण करणारी मंडळीला आपली आहेत तयार. पण इथे देव त्याला म्हणतो की एवढी का, कारण का माहितीये, आपण एक वचन पाहू, 1 कोरिन्थ 10 मध्ये 1 ते 4. काय होतं ते, तो खडक कोण होता, आध्यात्मिक रीते कोण होता, खडक होता. आणि याने काय केलंय है ना, असं लिहिलंय, किती सुंदर येते, ते आध्यात्मिक पाणी प्यायले, कारण ते आपल्या मागे चाललेल्या आध्यात्मिक खडकातून पीत होते. तो खडक तर ख्रिस्त होता. दावीद राजा स्वतः म्हणतो स्तोत्र 18:2 मध्ये की देव माझा आश्रय आहे. तो म्हणतो देव माझा खडक आहे आणि मी त्याचा आश्रय करीतो, आश्रय मी धरतो त्याचा, है ना. स्तोत्र 18:2 मध्ये दावीद राजा स्वतः म्हणतो की माझा देव माझा खडक आहे, है ना, माझा देव माझा खडक आहे आणि त्याचा आश्रय मी करीतो. आणि म्हणून एवढी मोठी शिक्षा का व्हावी, तर हे कारण. अनेक वेळा कारण समजत नाही. कधी कधी आपल्याकडून चुका होतात, कधी कधी काय गोष्टी होतात, आपल्याला कारण समजत नाही. कधी कधी चुका केल्या तरी देव आशीर्वाद देतो, त्याचंही कारण समजत नाही. आपल्याला वाटतं सगळं व्यवस्थित चाललंय, मोशेला वाटलं पाणी तर निघालं, पण देवाने यावेळी त्याला स्टॉप केलं, है ना. आणि
काय झालं मग आपण पाहतो पुढे की गणना 20:24 झालं. देवाने लगेच त्या अध्यायात आपण पाहतो की अहरोनाचं असं झालं. पण आता आपण मोशेचं पाहू. मोशेविषयी काय अनुवाद 34:5 वचन काय पाहतो आपण. देव सांगितलं की तुम्ही तिथे जाऊ शकत नाही. आपण अहरोनाचं वाचलं की त्याचा मुलगा एलाजार त्याच्या जागी देवाने नियुक्त केला. पण आपण 34 वचनामध्ये पाहतो की 6 वचन 5 आणि 6 की मोआब देशी देवाने त्याला त्याच्यामध्ये जर तिथे वाचलं तर देवाने त्याला तो देश दुरून दाखवला. कारण की देव म्हणाला काय माहितीये आता तू तिथे जाऊ शकत नाही. आणि त्याला देवाने तो दुरून दाखवला. आणि 6व्या वचनात आपण पाहतो काय माहितीये आणि त्याने त्याला मोआब देशातील बेत पोरा समोरील एका खोऱ्यात पुरले. परंतु त्या कबरेची जागा अजूनही कोणाला माहित नाही. देवाने मोशेचा अंतिम संस्कार केला. हा बायबल मधला असाच एक व्यक्ती आहे ज्याचा अंतिम संस्कार देवाने केलेला आहे ना. देव स्वतः असं लिहिलंय की त्याने त्याला काय केलंय असं त्या ह्याच्यामध्ये खोऱ्यात पुरले. अशी व्यक्ती की ज्याचा संस्कार कोणी केला स्वतः देवाने केला. आणि देवाचं प्रेम आहे ना. आणि ती जागा कोणालाच माहिती नाही आहे ना. देवाने असं त्याच्यासाठी केलं की ती जागा कोणाला माहिती नाही. पण एक बायबल मधला असा व्यक्ती आहे ज्याचा अंतिम संस्कार देवाने केला. असं या मोशेचं जीवन होतं. मग आता सर्व एवढं सगळं घडलं, इतकं सगळं झालं, देवाने आज्ञापालन केलं नाही, एवढं सर्व सगळं झालं, इतकं झालं, इथपर्यंत झालं. तुम्हाला काय वाटतं आता हे सगळं इथेच संपली, मोशेची स्टोरी संपली असं वाटतं? काहीतरी घडणार ना. अजून एक कोणतरी आहे ना आपल्यावर रस्ता पाळत ठेवत आहे ना. एक आहे ना अजून ज्याची नजर असते आपल्यावर. आपल्याला वाटतं त्याची नजर नाही आपल्यावर आहे ना. देवाची असते तशी असते ना. कमजोऱ्या पकडणारा सैतान बसलेलाच असतो ना. काय वाटतं तुम्हाला एवढ्या मोठ्या सेवकाला सोडेल? एवढी मोठी घटना घडली, एवढा मोठा लीडर, एवढं मोठं सगळं झाल्यावर सैतान गप्प बसणार आहे? आपण वचन वाचूया. यहुदा 1:9 काय झालं आता इथे. आद्य देवदूत मिखाएल याने जेव्हा मोशेच्या शरीरासंबंधाने सैतानाला विरोध करून त्याच्याशी वाद घातला है ना. आता मोशेचं शरीर कोणाला पाहिजे? मेल्यानंतर पण सोडत नाही, तिथे बसतो. बघितलं ना है ना. आम्ही पाहतो इथे की सैतानावर. आणि इथे खूप सुंदर लिहिलंय तिथे की सैतानाने विरोध केला कोणाला? देवाने जेव्हा शरीरा संबंधाने मिखाएलला पाठवलंय. देवाचं दूध आहे मिखाएल, आपल्याला हे माहिती आहे. आणि काय पाहिजे त्याला आता? कोणाचं शरीर पाहिजे? मोशेचं. आणि त्याच्यासाठी काय झालंय तिथे सैतानाला विरोध करून त्याच्याशी वाद घातला. तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याची निंदा करायला तो धजला नाही तर प्रभू तुला धमकावो एवढंच तो म्हणाला. मिखाएल काय म्हणाला? प्रभू तुला का म्हणाला तो? प्रभू तुला धमकावो. कारण की मिखाएलला हे माहिती होतं सैतानावर विजय मिळवण्याचं सामर्थ्य फक्त कोणामध्ये आहे? देवामध्ये आहे. आणि काय होतं आणि म्हणून तो जास्त काही बोललाच नाही. किती सुंदर तो म्हणतो प्रभू तुला धमकावो. तो त्याच्याशी वाद घालत आहे, काय करत आहे, पण तो काय करतोय? देवाच्या नावाने त्याला तो धमकावत आहे ना. कारण की त्याला माहिती आहे सैतानावर विजय कोण आहे? सामर्थ्यशाली कोण आहे? देव. कसं वागतोय मिखाएल इथे या परिस्थितीमध्ये? जेव्हा त्याला ते पाहिजे झालं, शरीरासंबंधाने वाद चालला यांचा आहे. मोशेचं शरीर पाहिजे होतं त्याला. आता ते पाहिजे कशाला असेल? काय होतं जेव्हा आपण आमच्या जीवनामध्ये ना आज्ञापालन करत नाही किंवा चुका करतो ना, तेव्हा सैतानाला वाव आपण देतो. आणि त्याच्यापासून पण या गोष्टी लपत नाही है ना. जेव्हा त्याचे यांनी आज्ञापालन केलं नव्हतं, हे सर्व गोष्टी उघड होत्या है ना. आणि जेव्हा आपण अशा काही गोष्टी करतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण काही गोष्टी चुका करतो, सैतानाला आपण वाव देतो आणि त्याची एंट्री होतेच. आणि म्हणून त्याला येशूच्याच नावात रोखलं पाहिजे. इथे आपण मिखाएलने काय केलंय? प्रभूच्या नावाने त्याला. आणि त्याला माहिती होतं काय माहितीये? सैतानावर विजय फक्त देव मिळवू शकतो. देवामध्ये ते सामर्थ्य आहे की तो सैतानावर विजयी झालेला आहे. आणि म्हणून तो काय म्हणतो? तो आणि असं म्हटलंय तिथे फार सुंदर, तो एवढे कसं त्याची निंदावळ करण्यास तो धजला नाही. म्हणजे त्याने कसं त्याची हे केलं नाही, त्याला देवाच्या नावातच त्याने हाकललं. आता प्रश्न हा होता की सैतानाला मोशेचं शरीर का पाहिजे होतं? आता ते काहीतरी चुकीचं, त्याच्याविषयी काही रेफरन्स नाही आहे बायबलमध्ये. काय असेल काय माहिती नाही, पण ते आता चुकीचाच उपयोग केला असेल. पण त्याच्या संबंधाने हा वाद चाललेला आहे. आणि देवाने तरी सुद्धा कोणाला पाठवलेला आहे? मिखाएलला पाठवलेला आहे. आणि मग गेला असेल सैतानकडून, त्याला देवाच्या नावात धमकवलं गेलं असेल. पण आपण पाहतो देव आपलं जिवंतपणे पण रक्षण करतोय. आणि ह्याचं बघा
ह्याच्यानंतर मेल्यानंतर पण देव तिथे उपस्थित आहे ना. त्याने मिखाएलला पाठवलं आणि इथे आपण पाहतोय की मिखाएलने पण त्याला काय केलंय, एवढंच म्हटलं तू की प्रभू तुला धमकावं. आमच्या जीवनात जेव्हा कठीण परिस्थिती येते ना, प्रत्येक वेळी ना आपण देवाला पुढे केलं पाहिजे. प्रत्येक परिस्थिती जेव्हा जेव्हा येते ना, त्याचं काहीतरी कारण असतं, काहीतरी उद्देशानेच येते. जेव्हा एखाद्या वचनाच्या विरोध आपल्याला देवाने एखादं जर प्रॉमिस दिलाय आणि त्याच्या सारखं जर घडत नसेल तर हे समजून जायचं काहीतरी देवाची योजना आहे. आता हे लोक जेव्हा इस्रायल लोकांविषयी आपण पाहतो की ते कनान देशात चालले होते आणि त्यांना सांगितलेलं की तो मधाचा देश आहे आणि तिथे अंजीर वगैरे सगळे सर्व प्रकारचं फळ आणि भरलेलं आहे. पण ते काय म्हणताय, तिथे पाणी सुद्धा नाहीये, आम्हाला प्यायला पाणी सुद्धा नाही. अनेक वेळा कधी कधी देवाचं वचन पूर्ण होण्यास वेळ लागतो. देव जेव्हा वेळ लावतो याचा अर्थ असा नाही की तो नकार दिला की ते होणारच नाही. नकार देणं नाही म्हणत नाहीये, कधी कधी देव उशीर करतो, पण तो त्याचा उशीर म्हणजे तो नकार नसतो. देव तिथे कार्य करत असतो. देव आपली परीक्षा घेत असतो. यांच्या विश्वासाची परीक्षा होती. इस्रायल लोकांनी विश्वास ठेवावा म्हणून त्यांची ती चाललेली होती. पण हे विश्वास न ठेवता काय करत होते, कुरकुरच करत होते. देवाने काय म्हटलं, त्यांच्या देखत ते पाणी काढ खडकातून, यासाठी की त्यांनी विश्वास ठेवावा आणि देवाच्या मागे चालावे. कारण की त्यांचं कशासाठी घेऊन चाललेले त्यांना ते की त्यांनी देवाची आराधना करावी, देव ओळखावा. आणि म्हणून त्यांच्यासाठी देव चिन्ह चमत्कार करत होता है ना. ते जाचात होते, त्रासात होते. हे लोक हे पण विसरले की ते जातात होते, त्रासात होते. त्यांचा आक्रोश ऐकून देवाने मोशेला पाठवलेलं होतं. आणि आता त्यांना त्यांच्या ह्याच्यानुसार जेव्हा ते मिळे ना, तेव्हा ते काय करायला लागले, कुरकुर करायला लागले. दुसरी गोष्ट आपण मोशेच्या जीवनातून पाहतो की एवढा क्लिअर बोलणारा, एवढा सहभागितेत राहणारा, एवढा देवाची स्पष्ट बोलणारा, जेव्हा वेळ आली, कधी कधी परिस्थितीमध्येच आपण समजते आपली. जेव्हा कठीण परिस्थिती होते ना, तेव्हाच आपण किती प्रभूमध्ये आहोत हे समजतं आणि किती आपण देवाला गौरव देतो हे समजतं. जेव्हा त्याच्यावरती वेळ आली, तो लीडर होता, जेव्हा त्याची वेळ आली तेव्हा त्याने ते देवाला गौरव द्यायला पाहिजे होतं. पण तो काय म्हणाला, आम्ही तुमच्यातून काय करायचं, खडकातून पाणी काढायचं का. खडकातून पाणी काढणारा देव होता, हे नव्हतं है ना. हे गोष्ट आपण अनेक वेळा रागाच्या भरात बरंच काही चुकीचं बोलून जातो आणि मग त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात है ना. हे जे रागाच्या भरात बोललेले अनेक वेळा आमच्या जीवनामध्ये जेव्हा वाईट परिस्थिती येते त्याचे इफेक्ट आपल्या जीवनावर येतात. मागे मी जेव्हा संदेश दिलेला पहिल्यांदाच तेव्हाच मी म्हटलेलं की आपण जे काही बोलतो त्याचे आपल्याला काय करतात, जे त्याचे आपल्या जीवनावर त्याचे फरक पडतोच, त्याचे साईड इफेक्ट होतातच. कारण की ते शब्द कार्य करतातच है ना. ते जे काही बोलला त्याचे आपल्याला परिणाम भोगावे लागतात. आणि म्हणून जेव्हा आपण बोलतो तेव्हा काय केलं पाहिजे, मी म्हटलं होतं की ते देवाच्या नावात कॅन्सल केले पाहिजे होते. ह्याली जे बोलायला नको, जे आज्ञापालन केलं नाही आणि देवाचं गौरव दिलं नाही आणि त्याची शिक्षा हे झाली की जे त्यांना प्रतिफळ मिळणार होते तिथे ते जाऊ शकले नाही. आणि देवाने दुसरा लीडर मोशेच्या जागी तयार केला आणि तो म्हणजे यहोशुआ. असं नको व्हायला. आपल्याला आपली धाव आहे, आपल्याला पण देवाने कनान देश ठेवलेला आहे ना. आपल्याला आपली धाव चालली आहे, हे चाललंय, दुःख संकट आहेत. देव म्हणतो की तुम्ही मला निवडले नाही तर काय, मी तुम्हाला निवडले आहे, तुम्हाला नेमले आहे. उद्देश हा आहे की तुम्ही फळ द्यावे आणि तुमचं फळ पिकावे है ना. देव म्हणतो की मी तुमच्यासाठी जागा तयार करण्यासाठी जात आहे है ना. झाली म्हणजे देव आपल्याला म्हणतो, देवाने आपल्याला अनंतकालचं जीवन दिलेलं आहे आणि ह्या जीवनामध्ये असताना अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. अनेक वेळा संकट येतं, दुःख येतं, त्रास येतो. मग आपण काय करायचंय, जसं मिखाएलने केलं, काय केलंय, देवाच्या नावा पुढे करणं. तो स्वतःचं नाव काय पुढे केलं नाही, थांब बघतो मी तुला, असं नाही. त्याने काय केलं, प्रभू तुला. आमच्यावर जेव्हा परिस्थिती येते देवाला पुढे केलं पाहिजे है ना. आम्ही प्रत्येक गोष्टी मागे देवाचा काहीतरी उद्देश असतो. तेव्हा आपल्याला समजत नाही का असं घडतं, काय होतंय, पण देव जे सांगतो ते केलं पाहिजे. त्याला जे सांगितलं होतं तेवढंच करायचं होतं. काठी घ्यायची होती, लोकांना जमा करायचं होतं आणि काय करायचं होतं, खडकाला नुसतं आज्ञा करायची बस. यांनी रागामध्ये काय केलंय, दोनदा मारले. आणि देवानी पण काय शिक्षा केली की आपण पाहिलं की तो आध्यात्मिक खडक म्हणजे कोण होता, ख्रिस्त होता है ना. ह्या गोष्टी असतात ज्या आपल्याला तेव्हा समजत नाही अनेक वेळा. आणि म्हणून आपण पाहतो की एवढा मोठा नम्र व्यक्ती, एवढं त्याची साक्ष आहे, सर्व काही आहे, तरी सुद्धा तो कनान देशात जाऊ शकला नाही. मला सांगायचं असं आहे की देवाशी स्पष्ट बोलणारा, क्लिअर देवाचं स्वरूप बघणारा, बोलणारा व्यक्ती, नम्र व्यक्ती, देव म्हणतो हा विश्वासू व्यक्ती कनान देशात जाऊ शकला नाही.
देवाने फक्त लांबून दाखवलं. आमच्या जीवनाची अशी अवस्था होऊ नको. एकच चूक भारी पडली. अनेक वेळा आपल्या जीवनात आपण पूर्ण जीवन व्यवस्थित जगतो, पण कधी कधी एकच चूक आपल्याला भारी पडते. एकच चूक, हीच एक चूक झाली जिथे देवाने त्याला, पहिला पण त्याने केल्या होत्या, देवाने त्याला घेतलं सगळं काय काय होतं ते, पण ह्या चुकीच्या वेळी देवाने त्याला स्टॉप केलं. देव बघून बघून घेतो आणि मग थांबवतो. मग है ना, आपल्याला असं वाटतं की चांगलं चाललंय, देव आशीर्वाद देतोय, मी कुठे काही चुकलं असतं तर देवाने दिलं नसतं. पण देव दयाळू कृपाळू म्हणून आशीर्वाद देत आहे. कारण का, आपल्यामुळे कोणतरी आपल्या संगतीत दुसरे आहेत ज्यांच्या योजना आपल्याशी जीवन, आपल्या बरोबर त्यांचं अटॅच आहे ना जीवन, त्यांच्या जीवनावर परिणाम होऊ नये. ते पाण्याने मेले असते ना, त्यांना जर पाणी दिलं नसतं तर काय झालं असतं, त्यांची जनावरं, त्यांचे ते लोक मेले असते ना. त्यांची गरज भागवण्यासाठी देव शिक्षा नाही करू शकत ना सगळ्यांना. देव दयाळू कृपाळू जसं मी म्हटलं, आणि आपल्या एकमेकाशी त्यांच्यासह देव नुकसान त्यांचं नाही करू शकत ना. आणि म्हणून ते देवाने केलं, दयाळू कृपाळू होता. आणि ह्यांचं पण जरा देवाने केलं ना, जर दिलं नसतं तर किती झालं असतं ते. पण देवानी त्याचं नाव, देवानी दयाळू कृपाळू असल्यामुळे काय केलं, मोशेचं पण त्याने जे काही केलं देवानी ते मान्य करून घेतलं. पाणी दगडातून येऊ दिलं आणि भरपूर येऊ दिलं. अनेक वेळा देव आशीर्वाद देतो चुका केल्या असताना पण, तर आपण त्याचा गैरफायदा घेऊ नये. आपण आपलं जीवन चेक केलं पाहिजे. अनेक वेळा रागाच्या भरामध्ये आपण ह्याचं पण पाहतो, दावीद राजा आणि शाऊल राजाचं पण एक चांगलं उदाहरण होतं. काय होतं त्यांचं ते रागामध्ये, दावीद राजाचं पण एक असं होतं की पहिल्या शमूएलमध्ये आपण काय पाहतो, दावीद राजाचं पण एक छोटंसं उदाहरण पाहू. पहिल्या शमूएल 18:7 आणि 8 काय होतंय, ह्याचा गोल्याला मारलं होतं दाविदाने. मग लोक काय म्हणाले, काय नृत्य करणारे स्त्रिया होते, काय म्हणाला, शौलाने 1000 वधिले आणि काय केलंय, दाविदाने लाखो वधिले. आणि हीच गोष्ट कोणाला आवडली नाही, त्याला राग आला आणि तो काय करायला लागला, दाविदावर डोळा ठेवून तेव्हापासून तो मारायला लागला. पहिली काहींची काय हे नव्हती, दावीद आणि शौलाचं काहीच नव्हतं. पण जेव्हा त्याला क्रोध कधी आला, जेव्हा लोक काय म्हणाले, शौलाने 1000 वधिले आणि काय दाविदाने काय केले, आणि काय झालं, तो त्या दिवसापासून शौलाने दाविदावर डोळा ठेवला. पण शेवट काय झाला है ना, शेवट आपण याचं पाहतो, एका साधारण व्यक्तीच्या हाती शौलाचं काय है ना, ते आपल्याला माहिती, त्याचं हे झालं मरण. पण आपण का पाहतो, दावीद शौलाने, मला एक फार आवडतं, शौल नेहमीच त्याच्यावर मारायला बघायचं दाविदाला, पण दाविदाने कधी शौलावर परतवार केला नाही. दाविदाला देवाने निवडलं होतं, देवाने अभिषेक केलं होतं. शौल जो राजा होता हा माणसाने मागितलेला होता, देवाने अभिषेक केला होता, पण देवाकडे लोकांनी मागून घेतलेला राजा होता. पण तरी पण तो अभिषिक्त होता है ना. पण तरी सुद्धा आपण इथे पाहतो काय, रागामुळे नुकसान. तेव्हापासून त्यांची ती, त्याचा शेवट कसा झाला आपण बघतो. माझा सांगायचा उद्देश आहे, अनेक वेळा रागामुळे आम्ही आपलं नुकसान करून घेतो. आपल्या जीवनामध्ये आपण चुकीचे गोष्टी करतो, बोलतो. जसं आपण मोशेच्याही जीवनात पाहतो, रागामुळे बोलला, त्याला काही लेक्चर द्यायला सांगितलं नव्हते, पण तो बोलला, बोलण्याच्या भरात चुकीचं पण बोलून गेला. आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम त्याने असं पाहिलं की तो कनान देशात जाऊ शकला नाही. आपण प्रार्थना करू आमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडू नयेत है ना. अनेक वेळा आपण हे जीवन जगत असताना खूप परिस्थिती येते, कधी कधी वाईट येते, कधी कधी देवाच्या वचनानुसार घटना घडत नाही, मग आपली कुरकुर होते, आपल्याला त्रास होतो. अनेक वेळा आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडत नाही, अनेक वेळा आपण वाईट गोष्टी पडून जातो. पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे की देवाचा त्याच्यामागे काहीतरी उद्देश आहे है ना. आणि देव सर्व काही करण्यास समर्थ आहे है ना. आणि त्यावेळी आपण ते जेव्हा अशा परिस्थितीतून जातो तेव्हा आपण त्या गोष्टी आठवाव्या ज्या आपल्या देवाने आपल्यासाठी केलेल्या होत्या. ह्याच काठीद्वारे देवाने काय केलं होतं, तांबडा समुद्र दुभागलेला होता, यांना बाहेर काढलं होतं, कमी चमत्कार केले नव्हते. ह्याच काठीद्वारे देवाने काय केलं होतं, इस्रायल लोकांना 17व्या अध्यायात पाहिलं तेव्हा पाणी दिलेलं होतं. तोच देव आताही देण्यास समर्थ आहे असा त्यांचा विश्वास पाहिजे होता है ना. ज्या देवाने आपण पण म्हणू शकतो कोरोनातून वाचवलं, आता पण कोणती परिस्थिती आली तरी देव वाचवू शकतो ना. हा मनात विश्वास जेव्हा आपला असतो ना दांडगा, कोणती परिस्थिती येऊ देत आपण ढळणार नाही. जगात आजकाल अर्चनाने परत सांगितलं काय काय घडतंय है ना. पण आपण आपल्या देवावर विश्वास ठेवून राहिलं पाहिजे. परिस्थिती कशी असू दे, पण आपण आपल्या विश्वासामध्ये मजबूत राहिलं पाहिजे. देव वाचवतो, देवाने त्याही परिस्थितीत वाचवलंय, देव ह्याही परिस्थितीत वाचवलं. पण देवामध्ये ते सामर्थ्य आहे, पण आपण ते सर्व क्रेडिट कोणाला दिलं पाहिजे, देवाला. नाही तर देव आपल्याला पण म्हणे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही है ना. आपण नवीन करारात वाचतो ना, तुमच्या विश्वासामुळे तिथे अविश्वासामुळे काय झाले, चिन्ह चमत्कार झाले नाही है ना.
विश्वासात पाठवशील तर देवाचे गौरव पाहशील. विश्वासाद्वारे चमत्कार होतात. इथे देवाने सरळ वचन म्हटलं की तुम्ही विश्वास ठेवला नाही. आपलं जीवन जे आहे ना डोळ्याने पाहतो तसं नाही तर काय आपलं जीवन आहे विश्वासाचं जीवन आहे. आणि म्हणून या जीवनामध्ये आपले विश्वासाचं जीवन आहे. त्याच्यामुळे आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे की देवा आम्हाला विश्वासात स्थिर ठेव. है ना. पण प्रार्थना करू देवाला. आपण आठवू काही चुका केल्या असतील आपण काही बोललो असू तर देवाला आपण सांगू त्या गोष्टी. हीच वेळ आहे देवाकडे क्षमा मागू. प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती आणि स्तुती करतो परमेश्वर पित्या. प्रभू आम्ही मोशेच्या जीवनातून शिकत असताना प्रभू परमेश्वर पित्या प्रभू तुझ्या दासाची एकच चूक भारी त्याला पडली परमेश्वर पित्या. परमेश्वर पित्या आमच्या जीवनामध्ये आम्ही काही चुका केल्या असतील प्रभू. आम्ही चुका करतोच परमेश्वरा. आमच्या हरेक चुकाची पापांची तू क्षमा कर परमेश्वरा. आम्ही तुझ्या विरोधात जे काही गोष्टी केल्या असतील परमेश्वरा येशू ख्रिस्ता तुझ्या नावात ते आम्हाला क्षमा कर. तुझ्या मौल्यवान पवित्र रक्ताने धुवून आम्हाला शुद्ध कर परमेश्वरा. अनेक वेळा आम्ही तुला गौरव दिला नसेल परमेश्वरा. तू आमच्या जीवनात अनेक वेळा चमत्कार केले असतील प्रभू पण त्याचं क्रेडिट आम्ही तुला दिलं नसेल प्रभू. तुझं गौरव आम्ही केलं नसेल तर आम्हाला क्षमा कर प्रभूची. प्रभू परमेश्वर पित्या आम्ही सर्वजण तुझ्या चरणी येत आहोत परमेश्वरा. तुझा अनुग्रह आमच्यावर राहू देत प्रभूची. परमेश्वर पित्या आमच्यावर दया कृपा कर परमेश्वरा. आणि परमेश्वर पित्या तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला भर परमेश्वरा. तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक तू आमच्यावर कर प्रभूची. आणि आम्हाला तुझ्या विश्वासाचा आत्मा दे परमेश्वरा. आम्हाला तुझ्या विश्वासात मजबूत कर परमेश्वरा. आणि प्रभू आमच्यातली तुला न आवडणाऱ्या गोष्टी असतील तर त्या काढून टाक प्रभूजी. आणि परमेश्वरा तुझ्या पवित्र आत्म्याच्या दानाने तू आम्हाला भर परमेश्वर पित्या. तुझ्या नावाला मी धन्यवाद देते. तुझी आम्ही स्तुती करते प्रभू. आम्ही इथे सर्व असणारे परमेश्वर आम्हाला प्रत्येकाला स्पर्श कर प्रभूजी. परमेश्वर पित्या तुझं वचन सांगतं रागामुळे देवाच्या नीतिमत्वाचे कार्य होत नाही. परमेश्वरा आमच्यामधला राग आमच्यामधले जे अवगुण असतील ते तू काढून टाक. त्याच्यावर आमचा कंट्रोल असू दे प्रभूजी. तू दया आणि कृपा कर प्रभूजी. तुझ्या नावाला धन्यवाद दे. तुझी स्तुती करू. लहानशी प्रार्थना विनंती येशूच्या नावात मागते म्हणून तू आहे. आमेन.